हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC आयोगाने सुरू करण्यात आलेली निपुण सेतू योजना यासंबंधी एक GR आलेला आहे, त्याबद्दल माहिती मिळवणार आहोत। तर बघा, याआधी आपण निपुण सेतू योजनाबद्दल एक व्हिडिओ बनवला होता, तो आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। म्हणजे निपुण सेतू योजना काय आहे, कोण याच्यामध्ये लाभार्थी आहे, या संबंधित व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकला आहे। तर बघा, या GR मध्ये काय आहे, 5 जून 2026 रोजीचा हा GR आहे। तर बघा, जी UPSCने सुरू केलेली योजना होती प्रतिभा सेतू, त्या प्रतिभा सेतूच्याच धर्तीवर MPSCने देखील एक निपुण सेतू योजना सुरू केली होती। तर बघा, कोण कोण या योजनेसाठी पात्र आहेत। तर बघा, UPSCच्या प्रतिभा सेतूमध्ये पात्र असलेले उमेदवार होते की ज्यांचं अंतिम यादीमध्ये सिलेक्शन झालेलं नव्हतं, म्हणजे त्यांनी मेन्स दिली परंतु त्यांचं इंटरव्ह्यू दिल्यानंतर जी अंतिम निवड यादी लागती, इंटरव्ह्यू पण दिला पण त्यांनी जी अंतिम निवड यादीमध्ये स्थान मिळवलेलं नाही, असे विद्यार्थी त्यासाठी पात्र होते। तसंच आता MPSCमध्ये देखील अंतिम टप्प्यावर जो उमेदवार गेला, म्हणजे अंतिम टप्पा म्हणजे तो मुलाखत असू शकतो किंवा शारीरिक चाचणी असू शकतो, त्या अंतिम टप्प्यावर गेला आणि परंतु त्याचा अंतिम निवड यादीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही किंवा त्याचं नाव आलं नाही, असे उरलेल्या विद्यार्थ्यांना या निपुण सेतू अंतर्गत प्लेसमेंट भेटणार आहे। तर बघा, या अंतर्गत काय करायचं आहे बघा, जर राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी आपलं जे मनुष्यबळ आहे, म्हणजे जे MPSCचे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये कौशल्य आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले आहेत, अशा व्यक्तींचा औद्योगिक विकासासाठी फायदा करून घेणं ह्या योजनेचा उद्देश आहे। त्यासोबतच जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार पुरवणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे। तर बघा, याच्यामध्ये एक मैत्री प्लॅटफॉर्म आहे, त्या मैत्री प्लॅटफॉर्मवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं नाही। या मैत्री प्लॅटफॉर्मवर ते वेगवेगळे उद्योग कंपन्या त्या ठिकाणी रजिस्टर केलेले असेल आणि त्या ठिकाणी आपला जो डाटा आहे, विद्यार्थ्यांची जी नोंदणी आहे त्या किंवा विद्यार्थ्यांची जी यादी आहे, ज्या विद्यार्थ्यांचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेलं नाही ते त्या विद्यार्थ्यांची यादी MPSC ही त्या पोर्टलवर स्थलांतरित करेल आणि ही यादी त्या ज्या कंपनी मैत्री प्लॅटफॉर्मवर रजिस्टर आहे त्यांना ती दिसेल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्यांना हायर करता येईल, म्हणजे प्लेसमेंट देता येईल। त्यानंतर बघा, पुढं काय आता निर्णय आहे, त्यामध्ये मैत्री प्लॅटफॉर्मवर उद्योग विभागामार्फत विकसित केलेले एक मैत्री प्लॅटफॉर्म आहे किंवा ते पोर्टल आहे, त्या ठिकाणी त्या उद्योगांचे रजिस्ट्रेशन केलेले जाईल। त्यानंतर जे उमेदवार अंतिम निवड यादीमध्ये आलेले नाही त्यांची यादी MPSC मार्फत त्या ठिकाणी त्या पोर्टलवर उपलब्ध केली जाईल। तर बघा, आता याच्यासाठी पात्रता बघितली आपण, मुलाखत फेरी, कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी, जी अंतिम टप्प्यावर तुम्ही पोहोचलेले आहे त्या ठिकाणी पोहोचले परंतु अंतिम यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही यासाठी पात्र आहे। तर कालावधी बघा, याच्यासाठी जोपर्यंत आता ते MPSC द्वारे ती थांबवल्या जात नाही तोपर्यंत ती योजना चालू आहे। सोबतच भूतलक्षी तरतूद आहे, म्हणजे आता ही जी योजना आहे ती 2025मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनासुद्धा लागू असेल। त्यानंतर बघा, आता या पोर्टलवर तुमची कोणती माहिती असेल, तर तुमचं नाव, जन्मवर्ष, शैक्षणिक पात्रता, त्याच्यामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा विशेष प्रावीण्य, पूर्वी कामाचा काही अनुभव असेल तर तो, आणि संबंधित परीक्षेचे नाव, तसेच अंतिम टप्प्यामध्ये मिळालेले गुण, त्यासोबतच तुमचा जो संपर्क असेल तो त्या ठिकाणी पोर्टलवर स्थलांतरित केला जाईल। तर बघा, हा जो डेटा असेल तो स्वयंचलित डेटा स्थलांतर असेल, MPSC द्वारे तो डेटा हस्तांतरित केला जाईल दरवर्षी। त्यानंतर त्या डेटा दृश्यमान कालावधी, म्हणजे हा तुमचा जो डेटा आहे तो केव्हापर्यंत त्या ठिकाणी अवेलेबल राहील, जोपर्यंत तुमचं एखाद्या MPSCच्या एक्झामतर्फे कुठे सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तो डेटा त्या ठिकाणी राहील। तर बघा, यामध्ये काही कन्सर्ट आहे का, तर आहे, तुमची कन्सर्ट घेतली जाईल। आता जे 2025चे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आणि ते या योजनेसाठी पात्र आहे, तर त्यांच्यासाठी एक मेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे त्यांना ॲप्लिकेशन पाठवले जाईल। आणि जे आता नवीन विद्यार्थी आहे, परीक्षेचा फॉर्म भरतानाच तुम्हाला निपुण सेतू योजनामध्ये लाभ घ्यायचा आहे किंवा नाही, किंवा तुम्ही निपुण सेतू योजनामध्ये प्लेसमेंटसाठी इच्छुक आहात का नाही, अशी तुमची कन्सर्ट घेतली जाणार आहे। त्यानंतरच तुमचा डेटा स्थलांतरित केला जाईल। जर तुम्ही त्याला कन्सर्ट दिली नाही तर तुमचा जर अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही गेले आणि सिलेक्शन झालं नाही तर तुमचा डेटा पाठवला जाणार नाही। तर गोपनीयतेची, सुरक्षिततेची काळजी घेण्यात आलेली आहे। त्याशिवायच राज्यस्तरीय एक संनियंत्रण समिती आहे, अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती अंमलबजावणी नियंत्रण करण्यासाठी आहे।
त्यानंतर आता बाकीच्या अटी आहे त्या काही महत्त्वाच्या नाही. आता मेन जे होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासोबतच आता टेलिग्राम चॅनलवर हे GR उपलब्ध आहे, तो GR तुम्ही बघून घ्या. हे सर्व निपुण सेतू योजनाबाबत आहे. म्हणजे आता बघा, तुम्हाला कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. आता जे 2025चे विद्यार्थी त्यांना काही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. त्यांना एक आयोग पत्र पाठवेल किंवा त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काहीतरी कन्सर्न सुविधा उपलब्ध केली जाईल. आणि जे नवीन विद्यार्थी आता इथून पुढचे त्यांना त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांची कन्सर्न घेतली जाईल. त्यांच्या म्हणजे आपण जो ऑनलाईन लॉग इन करतो MPSC क्रेडेन्शियल टाकून, त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कन्सर्न घेतली जाईल. आणि ही सगळी ऑटोमॅटिक चालणारी प्रोसेस आहे. तर बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.